नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. चाणक्य स्टुडंट असे आपले प्रोग्राम चालू आहेत. आतापर्यंत 12 ते 13 शाळेमध्ये प्रोग्राम झालेले आहेत. चांगल्या पद्धतीने स्टुडंट उत्तर देखील देत आहेत. परंतु आपण एक वेगळा प्रयोग म्हणून आपण या ठिकाणी आज इंग्लिश मीडियम स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम बार्शी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहिलंच की इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे या ठिकाणी बसलेले आहेत. आपण या ठिकाणी प्रश्न आपण चालू करणार आहेत. तत्वरती आपण त्यांना नियम समजून सांगितलेले आहेत आणि सर्वांनाच मराठी भाषा परिचयाची आहे, त्याच्यामुळे आपण पूर्ण प्रोग्राम हा मराठीमध्ये घेतोय. तर पहिला प्रश्न या ठिकाणी असा असेल, ओके. आपण बऱ्याच वेळेस दिवसातून ओके म्हणतो, बरोबर का? फक्त ओकेचा लॉंग फॉर्म सांगायचा मला. ज्याला येतंय त्याने हात वरती करायचंय, बाकीच्यांनी डिस्कशन करायचं नाही. एकच विद्यार्थीने आहे. चलो, सर्वप्रथम तुझं नाव सांग आणि येता सांग. स्नेहल कोळी, 8th स्टँडर्ड. ओकेचा लॉंग फॉर्म ऑल राईट. ऑल राईट असं सांगितलंय, पण ओके ओ आणि के आहे पुढं. नियर अबाउट जवळपास बरोबर आहे, परंतु केच पाहिजे मला, बरोबर का? टीचर बाई कोणाला येते? ट्राय करा. नाही येते? चलो, या प्रश्नाचं उत्तर अगोदरच्या शाळेमध्ये आपल्याला मिळालं आहे, नेक्स्ट शाळेमध्ये पण मिळेल. ज्या प्रेक्षकांना याचं उत्तर येत आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगायचंय. विद्यार्थिनीचा प्रयत्न चांगला होता, परंतु थोडंसं उत्तर चुकलेलं आहे. आपण त्याच विद्यार्थिनीसाठी दुसरा प्रश्न विचारूया, जो की प्रयत्न केलेला आहे. साधा आणि सोपा प्रश्नच आहे. सर्वांना आवाज येतोय माझा? पृथ्वीवर सर्वात जास्त काय मिळतं किंवा काय अवेलेबल आहे? हात वरती करायचा फक्त, बरं का? ज्याला येते त्याने हात वरती करायचा आहे. हा, पाणी. हिचं उत्तर पाणी असं आहे. ज्याचं उत्तर पाणी आहे त्याने हात खाली कराय. पाण्याशिवाय उत्तर आहे कोणाचं? पृथ्वीवरती सगळीकडे आहे आणि जास्त प्रमाणात आहे. काय आहे पृथ्वीवरती सगळीकडे जास्त? काय सांगता येईल बघा? त्याने बराच वेळ झाला हात वरती केला. आपण त्याला प्रश्न विचारूया. हा, उभा राहा. नाव सांग तुझं आणि येता सांग. प्रथम जगताप. हा, इयत्ता 5वी. हा, उत्तर हवा. हवा. क्लॅप करा, जोरात क्लॅप करायच्यासाठी. त्या विद्यार्थ्याने सर्वप्रथम हात वरती केलाय, मी त्याच्याकडे जाणार आहे आता. येते दिदी? बरोबर आहे, क्लॅप करायच्यासाठी. वाल्मिकी यांनी रामायण लिहिलं. 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहेत. चलो, तिसरा प्रश्न विचारू आपण. दीदी हुशार आहे, बरोबर का? त्याच्यामुळे आपण तिला थोडासा सोपाच प्रश्न विचारूया. असं काय आहे ज्याला हेड आणि टेल आहे परंतु बॉडी नाही? सिक्का. कॉइन. बरोबर आहे, क्लॅप करायसाठी. 3 प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेले. तिला आपण मिडल साठी लायबल झालेले आहे. आपण 3 प्रश्नाची उत्तर दिल्याच्या नंतर आपण मिडल देणार आहे, बरोबर का? पण आणखी 4 आणि 5 प्रश्नाची उत्तर दिले तर आपण हिला ट्रॉफी पण देणार आहे. 3 प्रश्नाची उत्तर दिले, कॉंग्रॅच्युलेशन. आणि क्लॅप करा जोरात तिच्यासाठी. असा कोणता महिना आहे ज्या महिन्यामध्ये 28 दिवस असतात? फेब्रुवारी. ठीक. ओके, फेब्रुवारी कोणाकोणाचं उत्तर दिले हात वरती करा. फेब्रुवारी शिवाय कोणाचं उत्तर आहे का? त्याने हात वरती करा. फेब्रुवारी शिवाय उत्तर कोणाचं आहे? फेब्रुवारी शिवाय कोणाचं उत्तर आहे का? सॉरी, फेब्रुवारी शिवाय कोणाचं उत्तर आहे? एकाच उत्तर आहे फेब्रुवारी शिवाय. तू तरी पण मिडल साठी लायबल ठरलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बस खाली. चलो बोल. हा, मी धरतो. ह्याचं उत्तर आहे सगळे महिने. क्लॅप करा, जोरात क्लॅप करा. काय उत्तर दिले त्याने? सर्वच महिने. म्हणजे सर्वच महिन्यामध्ये 28 तारीख येते की त्याच्यानंतर 29 येते, बरोबर का? असा कोणता महिना ज्याच्यामध्ये 28 दिवस नसतात, सर्वच महिन्यामध्ये असतात? हे लॉजिक होतं, ते तिला कळलं नाही दीदीला. चलो नेक्स्ट.
5वी आहे परंतु हुशार आहे बहुतेक हा विद्यार्थी. हा चलो ठीक आहे. आपण राष्ट्रगीत दररोज म्हणतो का रे? म्हणतो. काय नाही, फक्त त्याला किती वेळ लागतो सांगायचंय. फक्त डिस्कशन करायचं नाही रे राजा. किती वेळ लागतोय फक्त ज्याला येते त्याने हात वरती करायचं. एकच फक्त विद्यार्थी आहे. 45 सेकंड असं उत्तर ह्याने दिलेलं आहे. याच्याशिवाय उत्तर आहे कोणाचं दुसरं? तू हात वरती केला होता का? कॅन्सल झालं तुझं? ठीक आहे, हात वरती करून ठेवा. चलो बसा खाली. यायला पाहिजे होतं बरं का याचं उत्तर. 45 सेकंद हे उत्तर चुकीचं आहे. तिने हात वरती केलाय पटकन, त्याच्यामुळे हिच्याकडे जातोय मी. चलो नावाने हे सांगायचं. गायत्री गड्डे 8th स्टँडर्ड. गायत्री गड्डे 8th स्टँडर्ड. 52 सेकंड. 52 सेकंड बरोबर आहे का रे? क्लॅप करा. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो राष्ट्रगीत म्हणण्यासाठी 52 सेकंद लागतात. हे कधीच विसरायचं नाही, कारण हे आपलं राष्ट्रगीत आहे. बरोबर का? त्याच्यामुळे त्याचा आन्सर कधीच विसरायचं नाही. असा एक शब्द आहे, हिच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. असा एक शब्द आहे तो सर्व डिक्शनरी मध्ये चूक असा लिहिला जातो. कोणता शब्द आहे तो? दोघा जणांनी हात वरती केला. डिस्कशन करू नका, हात वरती ठेवा. कितीला तू? 8वीला. तुला हे उत्तर यायला पाहिजे होतं. लॉजिक वाला प्रश्न, हिला पण सोपं उत्तर आलं नाही. असा एक शब्द आहे. तुला येतो कॉन्फिडन्सली का? त्याला विचारू दे. थांब त्याला विचार. त्याने पटकन हात वरती केला होता. उभा राहा. नावाने येत सांग. समर्थ प्रशांत रंगे. मी आता 5वी मध्ये. रंग. क्लॅप करायच्यासाठी. काय उत्तर दिलं आणि कळलं का तुम्हाला? काय उत्तर दिलं? म्हणजे चूक, रॉंग. प्रत्येक डिक्शनरीमध्ये रॉंगच लिहिलं असणार ना, त्याला वेगळं काय लिहिता येणार आहे? बरोबर का? बस खाली. तू उभं राहा, तू उभं राहा. तिला बस म्हणलं खाली. चलो 5वीला का तू? 5वीच्या मनाने सोपा प्रश्न विचारू आपण याला. एक माशाचा टँक आहे. एक माशाचा टँक आहे. टँक मध्ये 1 डझन मासे आहेत. म्हणजे किती? 12 मासे आहेत. तर 12 माशांमधले 6 मासे बुडाले, तर किती शिल्लक राहिले रे? 12. 12 शिल्लक राहिले. 12 कोणाचं उत्तर आहे? सरांचंच आहे. बरं 6 कोणाचं उत्तर आहे? 6 कोणाचं उत्तर आहे? याचं बरोबर आहे. क्लॅप करायसाठी. कारण सांगू शकशील का? कारण ते टँक मध्येच होते. बरोबर, कारण मासे बुडतच नसतात. बरोबर का? मासे टँक मध्ये होते, खाली गेले, परत वरती आले, ते बुडले नाहीत. चलो 2 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिलेले आहे त्यांनी. आपण याच्यासाठी तिसरा प्रश्न विचारा. 5वीचा विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे थोडंसं सोपं उत्तर विचारूया. प्रश्न असा आहे की उत्तर काय? क्लॅप. अरे प्रश्न उत्तर तेच मला पाहिजे. दिशा. क्लॅप करायच्यासाठी. बरोबर आहे. किती प्रश्नाचे उत्तर दिले? बरोबर 3 प्रश्नाचे उत्तर दिले. हा देखील मिडल साठी लायबल ठरलेला आहे. 5वीला आहे परंतु हुशार आहे का मॅडम? हा हुशार आहे विद्यार्थी. हुशार आहे. क्लॅप करा, जोरात क्लॅप करायच्यासाठी. याच्या मनाने सोपा प्रश्न विचारूया. टीव्ही पाहता सगळेजण? टीव्ही. फक्त टीव्हीचा लॉंग फॉर्म सांगायचा मला. लीक नाही करायचं. तुलाच विचारतो मी, लीक नाही करायचं. ज्याला येतंय त्याने हात वरती करून ठेवा. सोपं होतं उत्तर. काय येतंय? क्लॅप करा. बरोबर आहे. टेलिव्हिजन असं उत्तर होतं आणि बरोबर सांगितलंय. नियर अबाउट ट्रॉफीच्या गेलेला आहे तो. 4 प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत. जर 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर हा ट्रॉफी घेऊ शकतो, आणि जर कोणी 5 प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर आपण ह्याला ट्रॉफी देणार आहे. सो 5वीच्या मानाने परत एकदा सोपा प्रश्न. सूर्यकिरण. बरोबर का? सूर्यकिरण पाहिले सर्वांनी? त्याच्यापासून कोणतं जीवनसत्व मिळतं रे? विटामिन डी.
क्लॅप करा. बरोबर. चलो, हा 5च्या 5 प्रश्नाची उत्तर देऊन हा ट्रॉफीसाठी लायबल ठरलेला आहे. तुझं एक नाव आणि इयत्ता सांग फक्त. मी आता 5वी मध्ये आणि नाव समर्थ प्रशांत रंगे. समर्थनी 5 प्रश्नाची उत्तर देऊन त्यांनी ट्रॉफी घेतलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बस खाली. आपण स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम या ठिकाणी आहोत. या ठिकाणी पाहिलं असेल की इंग्लिश मिडियमची मुलं आहेत, परंतु चांगल्या पद्धतीने अगदी 5वीच्या मुलाने अगदी 10 ते 15 मिनिटाच्या वेळेमध्ये 5 प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत आणि तो ट्रॉफीसाठी लायबल ठरलेला आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर परत लगेच भेटूया. ब्रेकवर जाता जाता ज्यांनी प्रश्नाची उत्तर येतात त्यांनी कमेंटमध्ये करायचंय, सांगायचंय, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचंय. स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम बार्शी या ठिकाणी आपण पाहिलं असेल की एक ट्रॉफी आणि एक मेडल या ठिकाणी वितरित झालेला आहे. आपल्याबरोबर हा कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी विद्यार्थी आहेत. तुला हा कार्यक्रम कसा वाटला? आणखी काय सांगते? या कार्यक्रमाला नॉलेज भेटली, जीके नॉलेज. आता आम्हाला असले प्रश्न आले रोज असेंब्लीमध्ये होत असले त्याच्यातले आम्ही काय पाहिले की या ठिकाणी देखील जीकेचे प्रश्नाची असेंब्ली होत आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामध्ये ह्याला फायदा होईल. आणि तू देखील काही प्रश्नाची उत्तर दिली आहे बरोबर का, परंतु तुला ट्रॉफी मिळत आहे नाही किंवा मेडल मिळत आहे, काय कारण असेल? त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जनरल? बरोबर. पाहिलं की जोपर्यंत तुम्ही जनरल नॉलेजची पुस्तकं वाचत नाहीत, अवांतर वाचन करत नाही, तोपर्यंत अशा प्रश्नाची उत्तर तुम्हाला येणार नाहीत. आणि हिचं म्हणणं आहे की मी ट्रॉफी न घेतली नाही त्याचं कारण असं की मी अवांतर वाचन माझं कमी पडलं, त्याच्यामुळे मला ट्रॉफी घेता आली नाही. परंतु ज्यावेळेस नेक्स्ट असं काही तुमच्या शाळेमध्ये येईल त्यावेळेस तू प्रयत्न कर, तुला नक्की ट्रॉफी मिळेल. बरोबर का? आपल्याबरोबर या शाळेचे शिक्षक आहेत ज्यांना की हा प्रोग्राम अगदी त्यांनी जवळून पाहिला आणि एन्जॉय देखील केला. आपण त्यांना विचारू की हा प्रोग्राम त्यांना कसा वाटला. मॅडम काय सांगतो? मुलांचं दैनंदिन जीवन कसं आहे, रटाळवाणं वाटतं ना. अभ्यास आहे की अभ्यास, दप्तर भरा आणि शाळेत या, आणि क्लासेसमध्ये ज्या अभ्यासक्रमामध्ये घटक आहे तेवढंच नॉलेज घ्या. पण या माध्यमाच्या अंतर्गत प्रश्नमंजुषा स्वरूपामध्ये मुलांनी एन्जॉय करत करत आपण अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन कसं केलं पाहिजे, जेणेकरून आपली बौद्धिक कुवत याच्यामधून आत्मसात पण होतं, कौशल्य वेगवेगळं. एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद सर. पाहिलं की जर तुम्हाला अवांतर वाचन केलं तर MPSC, UPSC किंवा जनरल नॉलेजचे ज्या काही एक्झाम असतील किंवा आपण म्हणतो स्पर्धा परीक्षा म्हणतो आपण, त्या ठिकाणी जर तुम्हाला टिकाव करायचा असेल, त्या ठिकाणी जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर तुम्हाला 100% अवांतर वाचन केलं पाहिजे. तुमचा सिलेबस हा प्रथमच आहे, तुम्ही सिलेबस पूर्ण वाचलाच पाहिजे, तुमचा सिलेबस पूर्ण केलाच पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही अवांतर काय करता त्या ठिकाणी तुम्ही पुस्तकं वाचा किंवा अशा प्रकारचे नॉलेजेबल तुम्ही क्विज ज्याच्यामध्ये मोबाईलमध्ये पण तुम्ही पाहू शकता, पण मोबाईलमध्ये आपण दुसरं काहीतरी पाहत असतो, म्हणजे रील्स वगैरे पाहतो, तर त्या ठिकाणी आपण असे प्रश्न वाचले तर चांगलं होईल. मला एक नमूद करायचं या ठिकाणी की काही दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की मोबाईलवरती एकाने MPSCचा UPSCचा सिलेबस कव्हर केला आणि तो लायबल झाला, म्हणजे पात्र ठरला. म्हणजे मोबाईल काय करू शकतो हे बघा तुम्ही. आपल्याकडे इंटरनेट असतं, सर्व आपल्या एका बोटावरती असतं, परंतु आपण वेगळं काहीतरी करतो आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचं नॉलेज घेत नाही. पण मोबाईलवर जर MPSC UPSC सारख्या परीक्षा होत असतील तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं. आपल्याबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. मॅडम काय सांगता येईल? जसं की आपलं दैनंदिन जीवन मॅडमने सांगितलं सर बघितलं की पुस्तक तर वाचली पाहिजे, परंतु जर असं अवांतर वाचन केल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेला कितपत महत्त्व होईल आणि आमच्या कार्यक्रमाचं महत्त्व काय सांगतो? जनरल नॉलेज हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. जसं की तुम्ही स्कॉलरशिपचे एक्झाम देत आहेत, ATS BTS देत आहेत, त्यासाठी तुम्हाला काय हवं आहे की जनरल नॉलेजचे क्वेश्चन. काही वेळेस असे क्वेश्चन असतात की त्याची उत्तरं तुम्हाला माहीत असतात, पण ते क्वेश्चन कसे असतात, फिरून विचारलेले असतात. त्या वेळेमध्ये थोडासा विचार केला तर नक्की तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं येतात. जसं की आता ह्या सरांनी विचारलेले बरेचसे क्वेश्चन आपण डेली असेंब्लीमध्ये घेतो, पण तुम्ही त्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे तुम्हाला आज ते क्वेश्चन क्लिक झाले नाही किंवा त्याचे आन्सर देता आले नाही. त्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की क्विज चालू असताना किंवा क्वेश्चन चालू असताना असेंब्लीमध्ये म्हणा किंवा टीचर शिकवताना किंवा बुक्समध्ये ते तुम्ही बारकाईने पाहिले पाहिजेत किंवा ऐकले पाहिजे, जेणेकरून काय होणार आहे, तुमचं जनरल नॉलेज जे आहे ते वाढणार आहे. आणि जनरल नॉलेज वाढल्यामुळेच काय होणार आहे,
तुम्ही आव्हानात्मक ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्यामध्ये क्वालिफाय होणार आहात आणि यश मिळवणार आहात, मोठे मोठे पोस्ट मिळवणार आहात. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन जरी आता सोपे वाटत असते तरी हार्डनेस त्याचं काय होत आहे, वाढत जात आहे आणि ही तुमची काय आहे, फाउंडेशनल स्टेज आहे. त्यामुळे हे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही अजून एकदा विचार करा. जे काय क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर ज्याचे मिळालेले नाहीत त्याचे शोधा. त्याचा नक्कीच तुम्हाला पुढील एक्झाममध्ये फायदा होईल. आपल्या शाळेमध्ये मॅडम पाहिलं असेल की काही विद्यार्थी आहेत, आता तो एक विद्यार्थी आहे त्यांनी बरेच प्रश्नांची उत्तर दिली परंतु डिस्ट्रीब्युटर झाले. आणि आय थिंक मला वाटते 8 ते 10 प्रश्नांची उत्तर दिली परंतु डिस्ट्रीब्युटर झाला. तो देखील हुशार विद्यार्थी आहे. असे पण काही विद्यार्थी आपण पाहिले असेल की उत्तर दिली परंतु डिस्ट्रीब्युटर झाली. तर असं एकाच विद्यार्थ्याला यायला पाहिजे, त्यासाठी स्वतः देखील स्ट्रॉंग व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि अवांतर वाचन करायला चालू करा. नक्कीच तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकट्याला येऊ शकतात. या ठिकाणी आपण जे विद्यार्थी विनर झाले त्यांना आपण ट्रॉफी आणि मेडलचं वितरण करूया. चालेल की एक मुलगी आहे जिने की चांगल्या पद्धतीने ट्रॉफी घेतली. अशा प्रकारे या ठिकाणी एक ट्रॉफी आणि एक मेडलचं वितरित झालेलं आहे. बरेच विद्यार्थी होते ज्यांनी प्रश्नाचे उत्तर दिले परंतु कंटिन्यू न झाल्यामुळं त्यांना ट्रॉफी किंवा मेडल मिळू शकलं नाही. परंतु नेक्स्ट टाईम ज्यावेळेस या ठिकाणी असा काही पुढचा प्रोग्राम येईल त्या ठिकाणी या ठिकाणचे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अवांतर वाचन करून उत्तर देतील असं या ठिकाणी नमूद करतो. कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.